बदलापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकास कामे, निधी वाटप आणि अधिकाऱ्यांवरील आरोप यावर जोरदार चर्चा झाली। रस्ते, गटारे आणि मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित विविध विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। सभेदरम्यान अतिक्रमण विभागाचे अधिकारी विजय कदम यांच्या विरोधातील तक्रारींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। यावर मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांनी विजय कदम यांची बदली झाल्याची माहिती दिली। दरम्यान सभागृहात लेखा विभागाचे अधिकारी विकास चव्हाण यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले। त्यांच्या सुपुत्राने पालिकेची सुमारे 10 लाख रुपयांची कामं घेतल्याचा दावा करत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच सहकारी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांनी पालिकेची कामं घेणे नियमबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। याच वेळी निधी वाटपाच्या मुद्द्यांवर काही नगरसेविकांनी सर्व प्रभागांना समान निधी देण्याची मागणी केली। यावर बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी कोणत्याही प्रभागावर अन्याय होणार नसून पारदर्शक पद्धतीने निधीचे नियोजन केले जाईल असे आश्वासन दिले। तर उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी पावसाळ्यापूर्वीच्या विकास कामांचा आढावा आणि आगामी नियोजनासाठी ही सभा महत्त्वाची असल्याचे सांगितले। शहरातील विकास कामे, पावसाळी उपाययोजना आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। प्रतिनिधी शीतल तारेसोबत बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर।